अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती ह्या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे अधिक मास 7 कोणता दिवा कोणाला दान करावा. बघा, आता सुरू होत आहे अधिक मास आणि हा अधिक मासामध्ये असे म्हणले जाते की दानधर्माला खूप खूप महत्त्व दिले जाते आणि विशेषतः दिव्याचे दान अत्यंत शुभ मानले जाते. पण दिवा दान करताना वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे दिवे दान करण्याची परंपरा आहे. जसे की जावयाला दान, लेकीला दान, आई वडिलांना दान, ब्राह्मण किंवा मंदिरात दान आणि भगवान विष्णूंजवळ अखंड दिवा लावतात, तो दिवासुद्धा दान करतात. त्याचबरोबर दिव्यासोबत काय काय द्यावे आणि दिवा देताना कोणता मंत्र म्हणावा हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर तुमच्या इथे अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात दिवा दान करतात का, नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा, अधिक मासात दानधर्माला खूप महत्त्व दिले जाते. विशेषतः दिव्याचे दान शुभ मानले जाते आणि वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे दिवे दान करण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. बघा, काही ठिकाणी अधिक मासात म्हणजे धोंड्याचा महिना असतो. ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला दिवा दान करायचा असतो. पण त्याचबरोबर जावयाला ज्यावेळी आपण मान सन्मान करतो, सत्कार वगैरे करण्यासाठी बोलवतो, त्यावेळी 32 आपले कणकेचे दिवे करायचे असतात आणि त्या दिव्याने जावाईंना ओवाळायचं असतं. तर बघा, जावयाला दान करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांदीचा किंवा पितळेचा दिवा हा दान करायचा आहे. यामुळे काय होतं, घरामध्ये सुख, समृद्धी आणि मान सन्मान वाढतो असे मानले जाते. आणि जर लेकीला दान करायचं असेल तर तुपाचा किंवा चांदीचा छोटा दिवा तुम्ही दान करू शकता. लेकीचा जावयाचा सत्कार सोबतच करणार आहात तर तुम्ही एक चांदीचा दिवा दिलात, दान केलात तरीही चालतो. आणि त्याचबरोबर लेकीला जोडवीसुद्धा करण्याची प्रथा बऱ्याच घरामध्ये आहे. तर यामुळे संसारात आनंद होतो, सौभाग्य वाढते आणि दान करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो. आणि आता आपण ऐकणार आहोत आई वडिलांना दान काय करायचे. तर बघा, आई वडिलांना पितळेचा दिवा, यामुळे आयुष्य, आरोग्य आणि आशीर्वाद मिळतो. आई वडिलांना दान करताना पितळेचा दिवा दान करायचा आहे. त्याचबरोबर आपण जवळच्या एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणाला सुद्धा आपण दान करू शकतो. तर मंदिरात दान करताना आपण तिळाच्या तेलाचा दिवा आपण दान करायचा आहे. यामुळे पापाचा क्षय होतो आणि पुण्यफळ प्राप्त होते असे मानतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या मंदिरात तुपाचा अखंड दिवा लावून तो दिवा दान करायचा आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिव्याबरोबर आपण 32 अनारसे, बत्तासे, वस्त्र, दक्षिणा, फळे यांचेही दान करतात. अधिक मासात श्रद्धा, भक्ती आणि मनापासून केलेले दान सर्वात महत्त्वाचे मानले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत नक्कीच समजले असेल की जावयाला कोणत्या धातूचा दिवा दान करायचा आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी कोणकोणत्या वस्तूचे दान करायचे आहे. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.